आता बटाटे बघू शकता तुम्ही, हे लाल मातीतले बटाटे आहेत. तर मी जसं सांगितलं की 5 किलो बटाटे आहेत. म्हणजे ॲक्युरेट मोजमाप नाही, पण अंदाजे 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. तर बटाटे स्वच्छ धुतल्यानंतर पाण्यात ठेवायचे, 1 तासभर पाण्यात ठेवायचे, म्हणजे कसे मऊ पडत नाहीत, घट्ट राहतात आणि तुमचे चिप्स जे असतात तर ते खूप दिवस टिकतात. किंवा त्याला कीड लागत नाही किंवा खराब होत नाहीत. त्यामुळे असे पाण्यात थोडेसे भिजत ठेवायचे. आणि आपल्या लाल मातीतला, आता तुम्हाला जर चिप्स बनवायचे असेल तर ते योग्य बटाटा वापरला गेला पाहिजेत. तर म्हणून मग आपण लाल मातीतला बटाटा वापरतोय. तर गावाकडचे हे बटाटे आहेत आपल्या चंदगडचे, तर हे बटाटे वापरणार आहोत. आता हे बघू शकता तुम्ही, लाल मातीतला बटाटा आहे हा. जवळजवळ 5 किलो बटाटे आहेत. मी मोजून घेतलेले नाही आहेत, अंदाजे सांगते की 5 किलो बटाटे असतील हे. आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर काय करायचं, तुम्हाला जर चिप्स करायचे असतील ना, तर आधी हे पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं 1-2 तास, किंवा एखादा तास जर तुम्ही असेच पाण्यात, गार पाण्यात, म्हणजे नॉर्मल आपलं पाणी असतं त्याच्यामध्ये ठेवले ना, तर हे घट्ट राहतो बटाटा आणि जास्त वेळ, जास्त दिवस चिप्स तुमचे टिकतात. त्याच्यामुळे ना भिजत ठेवायचे. एक म्हणजे धुतला ना बटाटा की मग तसंच पाण्यात ठेवून द्यायचा. तर मी ठेवलेला होता, त्याच्यानंतर आता मी सुकट ठेवला, काढला पाण्यातून, तर म्हणून हे असे झालेले आहेत बटाटे. आणि बघू शकता घट्ट आहेत बटाटे. तर तुम्ही काय करायचं की बटाट्याचे चिप्स जर करायचे असतील तर मोठे मोठेच बटाटे घ्यायचे. तर ऑलरेडी मी मोठे मोठे बटाट्यांचे चिप्स घातलेले आहेत. तर आता ह्या साईजचे बटाटे आपल्याकडे उरलेले आहेत शिल्लक. तर म्हटलं की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवावा की अगदी पांढरे शुभ्र बटाटे चिप्स कसे बनवायचे, तर ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघू शकताय, आमचे लाल मातीतले बटाटे असल्यामुळे तुम्हाला वरती साधारण लाल तांबूसपणा दिसत असेल, कारण आमची लाल माती लवकर काही जात नाही. तर हे बघू शकता, या साईजचे बटाटे आहेत. तर चला मग सुरुवात करूया. आता आपल्याला बटाटे खिसायला घ्यायचे आहेत. तर माझ्याकडे बघा खिसणी ही आहे. तर या खिसणीवरती मी खिसणार आहे बटाटे. तर एकच प्रकारचे बटाट्याचे जर चिप्स पाडायचे असतील तुम्हाला, तर चिप्स पाडल्यानंतर तो जाड पापुत्रा यायला पाहिजेत, अशी चिप्स कधी पण खिसणी घ्यायची. कारण मग नाहीतर पातळ खूप असतील ना, तर मग ते पापड जळण्याची शक्यता असते. तुम्ही जेव्हा फ्राय करता आणि वाळल्यानंतर पण एकदम कागदासारखे होतात. तर चला मग दाखवते की कसे आहेत. माझ्याकडे ही जी खिसणी आहे. आता हा बटाटा असा उभा पकडला ना, तर हे बघा या साईजचे बटाटे येतात. आणि जाड बघा किती जाड आहे बघा. तर असं जाड यायला पाहिजे. म्हटलं वाळल्यानंतर पण वाळले की मग थोडीशी याची थोडे जाड राहत नाहीत, ते थोडेसे पातळ होतात. मग अगदीच जर पातळ असेल तर मग ते खूपच पातळ होतात. त्यामुळे तुम्हाला जर असा साईज पाहिजे असेल तर असा बटाटा पकडायचा, नाहीतर मग हा असा पकडायचा. मोठे जर साईजचे पाहिजे असतील बटाटे तर मी दाखवते तो पण तुम्हाला. तर बघा असा आडवा बटाटा पकडल्यानंतर हे बघा किती मोठा पापड येतो. तुम्हाला जर अशा साईजचे पाहिजे असतील ना, तर मग असा बटाटा पकडायचा. हे बघू शकता किती छान मोठे मोठे साईजचे चिप्स येत आहेत आपले. आता इथे बघा आपण काय केलंय, इथे एक प्रकारचं पाणी, म्हणजे आपण खिसल्या खिसल्या पहिल्या बुट्टीमध्ये खिसणार आणि त्याच्यानंतर मग आपण चिप्स याच्यामध्ये टाकतोय. तुम्ही बघू शकताय असे. त्यानंतर आपण ह्याच्यात ठेवणार आणि ह्याच्यातून काढून इकडे अजून आपण इकडे दुसरे बकेट ठेवलेलं आहे, तर याच्यामध्ये टाकणार आपण. 2 ते 3 पाण्यानं धुतल्यानंतर आपण इथे पाणी ठेवलेलं आहे बघा.
थोडंसं एक बोट कमी असं पाणी ठेवलेलं आहे, कारण पापड घातल्यानंतर, चिप्स घातल्यानंतर ते वरती येईल. त्यामुळे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण. कधी पण लक्षात ठेवा, वाळवण्यासाठी जास्त मीठ घालायचं नाही. तर एक साधारण 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे मी. बाकी मी याच्यात काहीच घालणार नाहीये, फक्त मीठ घालायचं आहे. पाण्याला उकळी येऊ देत, त्यानंतर आपण चिप्स टाकून घेऊया. पाणी गरम झालेलं आहे, आता आपण चिप्स टाकून घेऊया. आता बघूयात बटाटा किती शिजलाय. जास्त शिजवायचं नाही याला. दाखवते अगदी परफेक्ट कसं. हा अगदी परफेक्ट शिजलाय बघा. असं फोल्ड करायचा. हे बघा खूप गरम आहे, आता मला भाजतोय. हे बघा असा कट नाही झाला पाहिजेत. असं प्रेस केलं ना की कट नाही झाला पाहिजेत, नाहीतर मग थोडा अजून शिजवायचा. आता हा एकदम परफेक्ट शिजलाय. फक्त पहिली उकळी यायला द्यायला पाहिजेत. आता ह्याला ना आपण काढून घेऊयात. हे बघा किती मस्त शिजलाय बघा. आता मी गॅस बंद करते. चला आता काढून घेऊयात. आता या चाळणीमध्ये काढून घेते, म्हणजे कसं पाणी सगळं गळेल असं. आता काढून झालंय आपलं. आता हे गार होऊ देत, तोपर्यंत आपण दुसरा राऊंड करूयात. याच पाण्यामध्ये आपल्याला उरलेले चिप्स घालून घ्यायचे आहेत, कारण ऑलरेडी पाणी आपलं गरम आहे. त्यामुळे याला जास्त वेळ लागणार नाहीये. तुम्ही बघितलं असेल की आपण मोजून 5 ते 7 मिनिटच फक्त बटाटा शिजवलेला आहे. त्यापेक्षा जास्त बटाटा शिजवला नाहीये, तर याला जास्त वेळ नाही लागणार. पाण्यात बटाटे भिजवून ठेवल्यामुळे ना किती घट्टपणा आहे बघा चिप्सला. असं आपला चिप्स ना मऊ पडलेला नाहीये, किती घट्ट आहे हे बघा. आता याला झाकूयात आणि तोपर्यंत ते बटाटे आपण वाळत घालूयात चिप्स. आता आपला हे घातलेले चिप्स मंदाचेवरती आपण ठेवलेले आहेत, तर ते त्याला एक उकळी येईपर्यंत हे जे आपण बटाटे काढलेले आहेत आता चिप्स तुम्ही बघू शकताय किती छान झाले. तर हे आपण वाळून करूयात, म्हणजे वाळायला घालूयात. ऊन आहे तसं. चला मग तोपर्यंत ह्याला उकळी येईल. चला या. चला आता याला पण उकळी जवळजवळ आली आहे. आता 1-2 मिनिटं ठेवूया आणि काढून घेऊयात. आता हा आपला सेकंड राऊंड आहे. भर उन्हात पापड घालायला कुणाला कुणाला आवडतं नक्की सांगा. तरी नशीब माझ्या बाल्कनीमध्ये एका साईडला ना सावली येते, त्यामुळे मग मी सावलीत बसून पटपट घालते आणि मग नंतर उन्हात पसरवते. लहानपणी जेव्हा मम्मी आपली घालायची ना, आई घालायची पापड, तेव्हा खूप हाऊस असायची घालायची.
पण आता समजते जबाबदारी पडल्यानंतर कसं असते. तेव्हा म्हणायचे आपल्या आईनं, मला म्हणायची मम्मी आमची, की जेव्हा करायला लागेल तेव्हा तुला समजेल. आणि खरंच आता मला समजते. तर कोणाला कोणाला पापड घालायला आवडतात, पण ही जी मजा असते ना ती काही खूप वेगळीच असते, खरंच वेगळी असते. चला आता आपण पटपट घालून घेऊया, कारण बराच वेळ झालेला आहे. मी दुपारनंतर चालू केलंय 1:30 वाजल्याच्या पुढे, कारण माझ्या बाल्कनीमध्ये नंतर ऊन येतं, 12:30 वाजल्यानंतर ऊन येतं, त्याच्यामुळे मग निवांत असतं सगळं. नाहीतर मग मी याच्या आधी जे पापड बनवले 4 दिवसापूर्वी, तर ते सकाळीच घालायचे आणि जेव्हा ऊन येईल तेव्हा ते वाळून जायचे. पण आज मला वेळ झालाय, तर त्यामुळे चला पटपट आवरूया अगोदर. नमस्कार. आज बऱ्याच दिवसांनी आपण भेटणार आहोत, कारण थोडीशी बिझी झाली आहे मी. नेहमीप्रमाणे तुम्ही म्हणत असाल मध्ये मध्ये येते, मध्ये मध्ये गायब होते, पण कारण पण तसेच आहेत. आता जीव ना पहिल्यासारखी खूप मस्ती करायला लागली, त्यामुळे ना मला मोबाईल पकडून व्हिडिओ बनवणं खूप अवघड जाते. त्याच्यातून पण मी सगळे व्हिडिओ बनवण्याचा खूप प्रयत्न करायला लागले. जसं जसं होते थोडासा लेट झाला आहे, मला माहिती आहे, पण आय होप की तुम्ही सगळे समजून घ्याल. मध्ये ती मस्त खेळायची, सगळं काही मी निवांत करत होते, पण आता ना थोडं खूप तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती असेल की कसं असतं. आणि आम्ही काय झालं, आम्ही बरेच दिवस गावाला गेलो नाही, त्यामुळे इतकी कंटाळी आहे ना ती की तिचं आता कॅपॅसिटी संपली इथे राहण्याची, त्यामुळे ती थोडासा हे करायला लागली आहे की, आणि गरमी पण वाढली, त्याच्यामुळे ती खूप चिडचिडी करायला लागली. मग सारखं मला खाली घेऊन जावं लागतं, इकडे तिकडे फिरवावं लागतं, तर मग ती थोडीशी खेळायला लागते, असं सगळं आहे. तर आय होप की तुम्ही समजून घ्याल. आता माझ्याकडे खूप सारे व्हिडिओज पण बनवलेले आहेत, पण थोडासा लेट होतोय ते एडिट करून मी टाकेपर्यंत. पण आता इथून पुढे डेली आपले व्हिडिओ चालू होतील, तर असं याच्या आधी जसं तुम्ही मला सपोर्ट केला तर तसाच आत्ताही कराल अशी मी अपेक्षा करतेच तुमच्याकडून, कारण आपलीच सगळी फॅमिली आहे. आणि आपल्या नागरवाडीच्या बाजारासाठी तुम्ही इतका मोठा प्रतिसाद दिला, खूप छान वाटलं मला खूप. आणि खूप जणांच्या कमेंट पण आल्या की खूप छान व्हिडिओ आहेत, आणि कोकणातले आठवण आली आम्हाला की काही लोक पहिला जॉबसाठी किंवा नोकरीसाठी चंदगडमध्ये होते, आणि आता काही नाशिकवरून आहेत किंवा काही लांबच्या शिर्डीवरून वगैरे आहेत, तर ते लोक त्यांना ते दिवस आठवले, तर आपल्यामुळे काहीतरी चांगलं झालं हे मला खूप छान वाटते. माझ्या मनासाठी खूप समाधान वाटते मला की मला काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला, आणि ते तुमच्यापर्यंत माझं जे म्हणणं आहे ते पटलं किंवा ते तुम्हाला समजलं, तर मला खूप बरं वाटतंय. असंच तुम्ही प्रतिसाद द्या मला, म्हणजे मला इथून पुढे पण असे चांगले व्हिडिओ बनवता येतील. आणि आता आपण गावी जाणार आहोत सुट्टीसाठी, तर तिकडचे सगळे काही धमाल मस्ती ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतीलच. आता सध्या आपल्या उन्हाळ्या सुट्ट्या लागलेत काही लोकांना, काही लोकांच्या लागायच्या आहेत. तर उन्हाळा चालू झाला की तुम्हाला माहिती आहे की आपलं पापडचा सीझन असतो तो चालू होतो, तर आता चालू झालेला आहे. तर एक सिरीज तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आज आपण बटाट्याचे चिप्स केलेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघा कसं वाटतं व्हिडिओ, किंवा माझी पद्धत कशी आहे, तुमची पद्धत कशी असते. तर मला खूप आवडतं हे सगळं करायला, म्हणून मी बनवते. बटाट्याचे चिप्स तसे मी इथं बनवत नाही, बाकीचे सगळे बनवते, मला बाहेरूनच येतात सगळे, माझी मम्मी देते. पण यावेळेला त्यांनी घरून इथेच बटाटे पाठवले, त्यामुळे मी इथेच बनवले. मी थोडे बनवलेत, एकाच दिवशी सगळं काही घातलेलं नाही, कारण जागा पण अपुरी आहे आणि चिवू काही करायला पण देत नाही, त्यामुळे थोडे 2-3 दिवस लागून मी थोडे केलेत. तर एक पार्ट तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करते, बघा तुम्हाला आवडतो की नाही, आणि आपले व्हिडिओ आवडतात की नाही हेही कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कुठून आपले व्हिडिओ बघता हे पण नक्की सांगा कमेंट करून, म्हणजे मला थोडंसं बरं वाटेल की आपल्या भागातले आहेत लोक आणि इकडून बघतायत, हे बघून मला खूप छान वाटेल. आणि मला जसं जमेल तशा मी तुमच्या कमेंटना प्रतिसाद देतीये. जर लेट झाला तर तुम्ही थोडंसं समजून घ्या, कारण माझं बाळ आहे, त्यामुळे थोडंसं माझं इकडे तिकडे होतं सगळ्या टायमिंगचं. आय होप की तुम्ही समजून घ्याल. चला मग आता पापड आपल्या सगळं प्रोसेस झालेली आहे, आणि आता कसं झालं ते मी तुम्हाला दाखवते. चला. किती छान वाळले बघा पापड. 2 ऊनच दिले ते मी, जास्त पण ऊन दिलेलं नाही आहे, तर खूप छान वाळले. 2 ते 3 ऊन द्यायचं. कडकडीत जर ऊन नसेल तर 3 ऊन द्यायचे, म्हणजे 3 दिवस वाळत घालायचं, म्हणजे पापड एकदम छान वाळतील आणि जास्त दिवस टिकतील पण.
आणि ठेवताना पण आपण पापड ठेवताना व्यवस्थित त्याला पॅक करून डब्यामध्ये छान ठेवायचं. आता मी फ्राय करून दाखवते तुम्हाला की पापड कसे झालेले आहेत. बघू शकता किती पांढरे शुभ्र आहेत पापड आणि जाड असल्यामुळे हे खायला पण खूप छान लागतात आणि टेस्टी लागतात. नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा. अगदी सोपी पद्धत आहे, काही त्याच्यात अवघड नाही. तर आपले बटाट्याचे चिप्स 5 किलो बटाट्याचे चिप्स झालेले आहेत तयार. वर्षभराची जुळवणी किंवा तयारी झालेली आहे आपली. ठेवताना व्यवस्थित पॅक करून ठेवायचे म्हणजे ते वर्षभर अगदी काहीच होत नाहीत आणि मस्त असे कुरकुरीत राहतात. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब